श्री गणेशाय नमः. सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका. पूर्वी रजक कथानका तुते आपण निरोपिले. तयाने मागितला वर राज्यपद धुरंधर. प्रसन्न झाले तयासी गुरुवर. दिधला वर परियेसा. उपजला तो म्लेच्छ जातीसी. वैदुरी नगरी राज्य करीत. पुत्र पौत्री नांदत महानंदे परियेसा. ऐसा राजा तो यवन. होता आपण संतोषोन. अश्वगज अपार धन. पाय भारा मिती नाही. आपण तरी यतिहीन. पुण्यवासना अंतकरण. दानधर्म करी जाण. समस्त याती एक व्हावे. विशेष भक्ती विप्रावरी. ती असे पूर्वसंस्कारी. असती देवालये भूमीवरी. उपद्रव नेती तयासी. तया घरचे पुरोहित. तया रायाते शिकवित. आपण होऊनी म्लेच्छ जात. देवद्विज निंदावे. तयाते तुम्ही सेविता देख. तेणे होय अपार पातक. याती धर्म करणे सुख. अनंत पुण्य असे जाण. मंदमती द्विजजाती. देखा पाषाण पूजा करीती. समजताते देव म्हणती. काष्टवृक्ष पाषाणासी. धेनुसी म्हणती देवता होय. पृथ्वी साम अग्नी सूर्य. तीर्थयात्रा नदी तोय. समस्त देव म्हणताती. ऐसे विप्र मंदमती. निराकार साकार म्हणती. तयाचे म्लेच्छ दे भजती. ते पावती अधपात. ऐसे यवन पुरोहित. रायापुढे सांगती हित. ऐकोनी राजा उत्तर देत. कोपे करोनी परियेसा. राजा म्हणे पुरोहितासी. निरोपिले तुम्ही आम्हासी. अणु रेणू तृणकाष्ठेसी. सर्वेश्वर पूर्णासे. समस्त सृष्टी ईश्वरासी. स्थावर जंगम रचिली साची. सर्वत्र देव असे साची. तर्कभेद असंख्य. समस्त जातीची उत्पत्ती. जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायू निभूती. आकाशापासव परियेसा. समस्तांची वृद्धी एक. जाणती मृतिका कुलाल लोक. नाना परीची करीती अनेक. भांडी भेद परोपरी. नाना परीच्या धेनू असती. क्षीर असे एकची रीती. सुवर्ण जाण तेची रीती. परोपरीचे अलंकार. तैसा देह भिन्न जाण. परमात्मा एकची पूर्ण. जैसा नभी मृगलांछन. नाना घटी दिसत असे. दीप असे एक घरी. वाती लाविल्या सहस्त्र जरी. समस्त होती दीपावरी. भिन्न भाव कोठे असे. एकची सूत्र आणोनी. नाना परीचे ओविती मणी. सूत्र एकची जाणोनी. न पाविजे भावभिन्न. तैशा जाती नानापरी. असताती वसुंधरी. समजतासी एकची हरी. भिन्न भाव करू नये. आणिक तुम्ही म्हणाल ऐसे. पूजिती पाषाण देव कैसे. सर्व ठाई पूर्ण भासे. विश्वात्मा आहेची. प्रतिपा पूजा स्वल्पबुद्धी. म्हणून सांगती प्रसिद्धी. आत्माराम पूजिती विधी. त्याचे मती ऐसे असे. स्थिर नवे अंतकरण. म्हणून करीती प्रतिमा खूण. नाम ठेवोनी नारायण. तया नामे पूजिताती. तयाते तुम्ही निंदा करिता. तरी सर्व ठाई पूर्ण का म्हणता. प्रतिष्ठाव्या आपुले मता. द्वेष आम्ही करावा. या कारणे ज्ञानवंती. करू नये निंदास्तुती. असती नाना परी जाती. आपुले रहाटी रहाटती. ऐसे परी पुरोहितासी. सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य बहुवसी. विश्वास देह द्विजावरी. राजा देखा येणे परी. होता तया वैदुरी नगरी. पुढे त्याच्या मांडीवरी. स्फोटक एक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती. तया स्फोटकासी लेप करीती. शमन न होय कवणे रीती. महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमानी. श्रीगुरु असता गाणगा भुवनी.
विचार करीती आपुले मनी राजा येईल म्हणून या. येथे येता म्लेच्छ लोक होईल द्विज उपपादक. प्रगट झालो आता ऐक आम्ही येथे असू नये. प्रगट झाली महिमा ख्याती पाहावया येती म्लेच्छ जाती. आता राहावे आम्ही गुप्ती लौकिकार्थ परियेसा. आला ईश्वर नाम संवत्सरू सिंहासी आला असे गुरु. गौतमी तीर्थ थोरू यात्रा प्रसंगे जावे आता. म्हणती समस्त शिष्यासी करा आयती वेगेसी. येतो राजा बोलवावयासी जावे त्वरित गंगेला. ऐसे ऐकोनी शिष्यजन विचार करीती आप आपण. जरी येईल राजा यवन केवी होय म्हणताती. ऐसा मनी विचार करीती काय होईल पहा म्हणती. असे नरसिंह सरस्वती तोची रक्षिल आपणाते. येणे परी श्री गुरुमूर्ती असता गाणगा पुरी ख्याती. राजा यवन झाली मती पूर्वसंस्कारी परियेसा. स्फोटकाचे दुःखे राजा अपार कष्टला सहजा. नानापरी औषधे बोजा करिता न होय तया बळवे. मग मनी विचार करी स्फोटके व्यापिले अपरंपारी. वैद्यासेनी नोहे दुरी काय करावे म्हणत असे. बोलवुनी विप्रासी पुसे काय उपाय यासी. विप्र म्हणती रायासी सांगतो एका एकचित्त. पूर्वजन्मी पापे करीती व्याधी रूपे होऊनी पीडिती. दानधर्म तीर्थी देवती व्याधी जाय परियेसा. अथवा भल्या सत्पुरुषाची भजा आपण भावेसी. तयाचे दृष्टी सुधारसी बर्वे होईल परियेसा. सत्पुरुषाच्या कृपादृष्टी पापे जाती जन्मसाठी. मग रोग कैसा पोटी स्फोटकादी त्वरित जाय. ऐकून या विप्रवचन राजा करीतसे नमन. माते तुम्ही न म्हणा यवन दास आपण विप्राचा. पूर्वजन्मी आपण केली सेवा गुरुचरण. पापास्तव झालो जाण यवनाच्या कुळी देखा. एखाद्या पूर्ववृत्तांत माते निरोपावा त्वरित. महानुभाव दर्शन होत कवणाचा रोग गेला असे. रायाचे वचन ऐकून विचार करीती विप्रमनी. सांगू नये या स्थानी एकांत स्थळ पाहिजे. तुम्ही राव म्लेच्छ जाती समस्त तुम्हा निंदा करीती. आम्ही असो द्विजजाती केवी करावे म्हणताती. विप्रवचन ऐकून विनवितसे तो यवन. चाड नाही जाती विण आपणास तुम्ही उद्धारावे. ऐसे रायाचे अंतकरण अनुतप्त झाले असे जाण. मग निरोपिती ब्राह्मण तया रायाते परियेसा. विप्र म्हणती रायासी स्थान बरवे पापविनाशी. जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ परियेसा. तेथे असे स्थळ बरवे एकांत स्थान पहावे. स्नान करावे मनोभावे एकचित्त परियेसा. ऐकोनिया विप्रवचन संतोषला राजा आपण. निघाला त्वरित तेथोन आला पापविनाश तीर्थासी. समस्ताचे राहून ऐकला गेला तया स्थानी. स्नान करिता तया क्षणी आला एक यती तेथे. राजा देखोन यतीसी नमन करी भावेसी. दाबीत असे स्फोटकासी म्हणे उपशमन केवी होय. ऐकोनी तयाचे वचन सांगत झाला विस्तारून. महानुभावाच्या दर्शने तूते बर्वे होय जाण. पूर्वी याचे आख्यान सांगेन ऐक विस्तारून. एकचित्त करोनी मन ऐक म्हणती तयावेळी. आवंती म्हणजे थोर नगरी तेथे होता एक दुराचारी. जन्मोनिया विप्र उदरी अन्य रहाटी राहत असे. आपण असे मदोन्मत समस्त स्त्रिया सवे रमत. स्नानसंध्या त्यजूनी निश्चित अन्य मार्गे वागत असे. ऐसे दुराचारीपणे राहत असे तो ब्राह्मण. पिंगला म्हणजे वैश्य जाण तया सवे वर्तत असे. न कर्म करी
संध्यास्नान रात्रंदिवस वैश्यागमन तिच्या घरी भक्षी अन्न येणे परी दोष केले. ऐसे असता वर्तमानी ब्राह्मण होता वैश्य सदनी. तेथे आला एक मुनी ऋषभ नाम महायोगी. तया देखोनी दोघे जण करीती साष्टांग नमन. भक्तिभावे करोन घेऊन आली मंदिरात. बैसबोनिया पीठावरी पूजा करीती षोडोपचारी. अर्ध्यपाद्य देवोनी पुढारी गंधाक्षदा लाविती. नाना परिमळ पुष्पदाती तया योगियासी समर्पिती. परिमळ द्रव्ये अनेक रीती समर्पिली तया योगेश्वर. चरणतीर्थ घेऊनी पान करीती दोघे जण. त्याते करविती भोजन नाना परी पक्वान्नेसी. करवुनिया भोजन केले हस्तप्रक्षालन. बरवा पलंग आणून देती तया योगियासी. तया मनसकी निजवून तांबूल देती आणून. करीती पादसंवाहन भक्तिभावे दोघेही. निद्रिस्त झाले योगेश्वर दोघे करीती नमस्कार. उभे राहोनी चारी प्रहर सेवा केली भावेसी. उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी. निरोप घेऊनी संतोषी गेला आपुल्या स्थाना प्रती. ऐसे विप्रे वैश्यागरी क्रमित कचित दिवसावरी. तारुण्य जावोनी शरीरी वार्धक्य पातले तयासी. पुढे तया विप्रासी मरण आले परियेसी. पिंगला नाम वैश्यासी दोघे पंचत्व पावली. पूर्वकर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी. दशार्णवधी पतिकुशी वज्र बाहूचे उदरात. तया वज्र बाहुपत्नी नाम तिचे वसुमती. जन्म आला तिच्या पोटी तो विप्र परियेसा. तया वज्र बाहुसी ज्येष्ठ राणीच्या गर्भेसी. उद्भवला विप्र परियेसी राजा समारंभ करीतसे. देखोनी तिचे सवतीस क्रोध आला बहुमानसी. गर्भ झाला सपत्नीसी म्हणून द्वेष मनीधरी. सर्प गरळ आणोनी दिले सवतीस नाना यत्नी. गरळे भेदिले अति गहनी तया राजज्येष्ठ स्त्रियेसी. देवयोगे नये मरण सर्व शरीर झाले व्रण. चिंता करी अति गहन महाकष्ट भोगितसे. ऐसे परी राजयुती कष्टे झाली प्रसूती. उपजला बाळक मातेप्रती सर्वांगी स्फोट वाहत. विषे व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंदती दिवानिशी. दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता. देशोदेशीच्या वैद्यासी बोलविती चिकित्सेसी. सेवेची वेचिती द्रव्य परियेसी. काही केल्या बरवे नोहे. तया माता बाळकासी व्रण झाले बहुवसी. निद्रा नाही रात्रीसी सर्वांगी कृमी पडले असती. त्याते देखोनी रायासी दुःख झाले बहुवसी. निद्रा नाही दिवानिशी त्याचे कष्ट देखोनिया. व्यर्थ करोनी माता सूत अन्न उदक न वचे कच्चित. शरीर सर्व क्लेश होत क्षीण झाले येणे परी. राजा येवोनी एके दिवशी पाहे आपुले स्त्री सुतासी. देखोनिया महाक्लेशी दुःख करीतसे परियेसा. म्हणे आता काय करू केवी करणे प्रतिकारू. नाना औषधे उपचारू करिता स्वस्थ नव्हेची. स्त्री पुत्रांची ऐसे गती जिवंत शवे झाली असती. त्याच्या रोगासी होय शांती केवी पाहू म्हणत असे. आता याते पहावयासी कंटाळा येतो आम्हासी. बरवे नवे सत्य त्यासी काय करणे म्हणत असे. याते देखता आम्हासी श्रम होती देहासी. नेवोनिया अरण्यासी त्याते त्यजू म्हणत असे. जे जे असती पापीजन त्याते जीवन अथवा मरण. भोगिल्या वाचोनी न सुटे जाण आपुले आपण भोगिजे. विचार करोनी मानसी बोलविले कोळियासी. सांगत असे विस्तारेसी ऐका श्रोते एकचित्त. राजा म्हणे सुतासी माझे बोल परियेसी.
नेवोनी आपल्या स्त्रीपुत्रासी अरण्यात ठेवावे. मनुष्याचा संचार जेथे नसेल निर्धार, तेथे ठेवी वेगवक्र म्हणे राजा सुतासी. येणे परी सुतासी राजा सांगे विस्तारेसी, रथ दिदला संजोगेसी घेऊन गेला झडकरी. तिचे दास दासी सकळ दुःख करीती महाप्रबळ, माता पिता बंधू सकळ समस्त प्रलाप करीताती. दुःख करीती नरनारी हा हा पापी दुराचारी, स्त्री सुताची कैसे परी केवी याते मारवितो. रथावरी बैसोनी घेऊन गेला महाराणी, जेथे नसती मनुष्य कोणी तेथे ठेविली परीयेसा. सूत आला परतोनी सांगे रायासी विस्तारोनी, महा अरण्य दुर्गमवनी तेथे ठेविली म्हणत तसे. ऐकोनी राजा संतोषला, दुसरे स्त्रियसी वृत्तांत सांगितला. दोघांसी आनंद झाला, वनी राहिली माता सुत. माता पुत्र दोघे जण पीडताती दुःखे करून, कष्टती अन्न उदकाविण महाघोर वनात. राजपत्नी सुकुमार तिये शरीरी व्रणथोर, चालू न शके पृथ्वीवर महाकंटक भूमीवरी. कडिये घेऊनी बाळकासी जायती मंद गमनेसी, आठवी आपुल्या कर्मासी म्हणे आता काय करू. तयावनी मृगजाती व्याघ्र सिंहादिक असती, सर्पथोर अपरिमिती हिंडताती वनात. माते जरी व्याघ्र मारी पापापासून होईन दुरी, पुढे आता जन्मसंसारी वाचोनी काय व्यर्थ जिणे. म्हणोनी जाय पुढे रडत क्षणोक्षणी असे पडत, पुत्रासहित चिंता करीत जात असे वना माझी. उदकाविण तृषाक्रांत देहव्रणे असे पीडित, व्याघ्र सर्पादी देखत भयचकित होत असे. देखे वेताळ ब्राह्मरक्षस वनगज भालुका बहुवस, केश मोकळे पायास काटे धोंडे लागताती. ऐसे महाअरण्यात राजश्री असे हिंडत, पुढे जाता देखिले वनात गुरे चरती वाडियासी. तयापासी जावोनी पुसत असे करुणावचनी, गोरक्षकाते विनवोनी मागे उदक कुमारासी. गोरक्षक म्हणती तियेसी जावे तुम्हा मंदिरासी, तेथे उदक बहुवसी अन्न तुते मिळेल. म्हणोनी मार्ग दाखविती हळूहळू जाय म्हणती, राजपत्नी मार्गक्रमिती गेली तया ग्रामात. तया ग्रामी नरनारी दिसताती अपरंपारी, ऐकोनी आली मनोहरी पुसे तया विप्रासी स्त्रियासी. म्हणे कवण येथे राजा संतोष दिसे समस्त प्रजा, ऐकोनी सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यात्मा. त्याचे नाव पद्माकर पुण्यवंत असे थोर, तू ते रक्षिल साचार म्हणून सांगती तियेसी. इतक्या अवसरी तया वैश्याच्या घरी दासी होत्या मनोहरी, त्याही आल्या तियेजवळी. येवोनी पुसती वृत्तांत घेऊनी गेल्या मंदिरात, आपल्या स्वामीसी सांगत आद्यंतेसी विस्तारे. तीस देखोनिया वैश्यनाथ कृपा करी अत्यंत, नेमोनिया मंदिरात दिले एक ग्रह तीसी. पुसोनिया वृत्तांत वाणी होय कृपावंत, दिले अन्न वस्त्र बहुत नित्य तीसी रक्षित असे. ऐसी तया वैश्याघरी होती रायाची अंतुरी, वर्तत असे पीडा भारी व्रणन वचे परीयेसा. येणे परी राजसती तया वैश्याच्या घरी होती, वाढले व्रण तयासी बहुती प्राणांतक होत असे. वर्तता ऐसे एके दिवशी मरण आले कुमारकासी, प्रलाप करी बहुवसी राजपत्नी तयावेळी. मूर्छा येवोनी तया क्षणी राजपत्नी पडे धरणी, आपुले कर्म आठवोनी महाशोक करीत असे. त्या वाणी याच्या स्त्रिया देखा संभोगिताती ती बाळिका, कवणे परी तिचे दुःख शमन नव्हे परीयेसा. नाना परी दुःख करी आठवीत असे पूर्वपारी, म्हणे ताता माझ्या सौरी कोठे गेलासी बाळक. राजकुमार पूर्णचंद्र माझ्या आनंद समुद्र,
माते धरिसी मौन मुद्रा तू ते काय बर्वे असे. माता पिता बंधुजन सोडोनी आले सकळ जन. तुझा भरवसा होता पूर्ण माते रक्षिसी म्हणून या. माते अनाथ करोनी तू जातोसी सोडोनी. मज रक्षिता नसे कोणी प्राणत्यागी न म्हणत असे. येणे परी राजनारी दीर्घस्वरे रुदन करी. देखोनिया नर नारी दुःख करीती परियेसा. समस्ताही दुःखाहुनी पुत्र शोक केवळ वही. माता पितरांचे दाहोनी भस्म करी परियेसा. येणे परी दुःख करिता वृषभ योगी आला त्वरिता. पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातला तेथे महाज्ञानी. योगी आते देखोनी वंदित झाला तो वाणी. आर्ध्यपाद्य देवोनी उत्तम स्थानी बैसविला. योगी तया अवसरी पुसे कवण दीर्घस्वरी. शोक करीत असे अपारी कवण असे म्हणत असे. सविस्तर वैश्यनाथ सांगत झाला वृत्तांत. योगीश्वर कृपावंत आला तिये जवळीक. म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करीसी. कवण जन्मला भूमिसी कवण मेला सांग मज. देह म्हणजे विनाशी जाण जैसा गंगेत दिसे फेण. व्यक्ताव्यक्त सेवेची होय जाण जल बुद्बुदा परी देखा. पृथ्वी तेज वायू आप आकाश मिळूनी सर्व व्याप. पंच गोठली शरीर रूप दिसत असे परियेसा. पंचभूते पाचा ठाई निघून जाता शून्य पाही. दुःख करिता अवकाश नाही प्रद्धा का तू दुःख करीसी. गुणापासव उत्पत्ती निजकर्म होय निवृत्ती. काळ नाचवी दृष्टी विकृती वासना तया परी जाण. माये पासोनी माया उपजे होय गुणे सत्वरजे. तमो गुणे तेथे सहजे देहलक्षण येणे परी. या तीन गुणापासव उपजताती मनुष्यभाव. सत्वगुणे असती देव रजोगुण मनुष्याचा. तामस तोची राक्षस जैसा गुण असे त्यास. तैसा जन्मे पिंडभास कधी स्थिर नोवेची. या संसार वर्तमानी उपजती नर कर्मानुगुणी. जैसे अजित असे पूर्वपुण्यी सुख दुःख घडती देखा. कल्पकोटी वर्षावरी जिवंत असती सूर जरी. तेही न राहती स्थिरी मनुष्यांचा काय पाड. या कारणे ज्ञानीजने उपजता संतोष न करणे. मेलिया दुःख न करणे स्थिर नव्हे देह जाण. गर्भ संभवे जिये काळी विनाश म्हणोनी जाणती सकळी. कोणी मरती यवन काळी कच्चित वार्धक्य पणी जाण. जैसे कर्म पूर्वजित येणे परी असे घडत. माया मोहे म्हणत सूत नरदेही हे. जैसे लिखित ललाटेसी ब्रह्मदेवे लिहिले परियेसी. काळकर्म उल्लंघवयासी शक्ती न होय कवण जाण. ऐसे अनिन्य देहासी कावो माते दुःख करीसी. तुझी पूर्व परंपरा कैसी सांग आम्हा म्हणत असे. तू जन्मांतरी जाण कवण होतीस अंगना. किंवा झालीस जननी कोण भागिनी कोणाची सांग पा. ऐसे जाणोनी मानसी वाया काहो दुःख करीसी. जरी बर्वे तू इच्छिसी शरण जाई शंकरा. ऐसे ऐकोनी राजयुक्ती करी ऋषभ योग्या विनंती. आपणासी झाली ऐसी गती राजभ्रष्ट होऊनी आले. माता पिता बंधुजन सोडोनी आले मी रान. पुत्र होता माझा प्राण भरोसा मज तयाचा. तया झाली ऐसी गती आपण वाचोनी काय प्रीती. मरण व्हावे मज निश्चिती मनोनी चरणी लागली. ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजली योगिया मनी. पूर्व उपकार स्मरोनी प्रसन्न झाला तयावेळी. भस्म काढवणी तयावेळी लाविले प्रेताचे कपाळी. घालिता त्याच्या मुखकमळी प्राण आला परियेसा. बाळ बैसला उठोनी सर्वांग झाले सुवर्णवर्णी.
मातेचे व्रणही तेतक्षणी जात झाले तत्काळ. राजपत्नी पुत्रासहित करी योगियासी दंडवत. ऋषभयोगी कृपावंत आणिक भस्म प्रोक्षित असे. तत्काळ त्या दोघांसी शरीर होय सुवर्ण संकाशी. शोभायमान दिसे कैसी दिव्य काया उभयतांची. प्रसन्न झाला योगेश्वर तयावेळी दिदलावर. तुम्हान होय जरा जर्जर तारुण्य रूप चिरंजीवी. तुझा सूत भद्रायुषी कीर्ती वरील बहुवसी. राज्य करील परियेसी पित्याहुनी अधिक जाण. ऐसा वर देऊनी योगी गेला तेथोनी. ऐक राजा एक मनी सत्पुरुषाचे महिमान. सत्पुरुषाची सेवा करिता तुझा स्फोटक जाईन त्वरिता. तुम्हान करावी काही चिंता दृढ धरी भाव एक. ऐसे यतीचे वचन ऐकोन राजा नमन करी तया क्षणी. विनवितसे कर जोडुनी कोठे असे सत्पुरुष. माते निरोपावे आता जाईन आपण तेथे तत्वता. मजला त्याचे दर्शन होता होईल बरवे म्हणत असे. ऐकोनी तयाचे वचन सांगत असे मुनी आपण. भीमा तिरी गाणगा भुवन असे तेथे परमपुरुष. तयापासी तुम्हा जावे दर्शन मात्रे होईल बरवे. ऐकोनी राजा एक भावे निगत झाला तयावेळी. ऐक भावे राजा आपण घ्यावया श्री गुरु दर्शन. प्रयाणावरी करी प्रयाण आला गाणगा पुरासी. ग्रामी पुसे सकळी कांसी कोण येथे एक तापसी. रूप धरले संन्यासी कोठे आहे म्हणत असे. भयभीत झाले सकळीक म्हणती आता नवेनिक. श्री गुरुसी पुसती ऐक काय करील न कळे म्हणती. कोणी न बोलती तयासी राजा कोपला बहुवसी. म्हणे आलो भेटीसी दावा आपण म्हणत असे. मग म्हणती समस्त लोक श्री गुरु अनुष्ठान स्थान असे निक. अमर्जा संगमी मध्यायिक करोनी येती ग्रामाते. ऐसे ऐकोनी म्लेच्छ देखा समस्त वर्जुनी आपण ऐका. बैसबोनी आंदोळिका गेला तया स्थानासी. दुरोनी देखता स्त्री गुरुसी चरणी चाले म्लेच्छ परियसी. जवळी गेला पहावयासी नमन करोनी उभा राहे. श्रीगुरु म्हणती तयासी कारे रजक कोठे असती. बहुत दिवशी भेटलासी आमचा दास होऊनिया. ऐसे वचन ऐकोन म्लेच्छ झाला महाज्ञानी. पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांग दंडवत. पादुकावरी लोळे आपण सद्गतीत अंतकरण. अंगी रोमांच उठोन आनंद बाष्पे रुदन करी. पूर्वजन्मी आठवोन देखा रुदन करी अति दुःख. कर जोडुनी विनवी ऐका नाना परी स्तोत्र करी. राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षिले आम्हासी. झालो आपण परदेशी चरण वेगळे मज केले. अंधकार सागरात का घातले बज येथ. मी होऊनी मदोन्मत विसरलो चरण तुझे. संसार सागर मायाजाळी बुडालो आपण दुर्मती केवळी. सेवा न करी चरण कमळी दिवांद झालो आपण. होतासी तू जवळी निधान न ओळखे आपण मतिहीन. तमांधकारी वेष्ठोन तुझे चरण विसरलो. तू भक्तजन नुपेक्षिसी निर्धार होता माझ्या मानसी. अज्ञान सागरी आम्हासी का घातले स्वामिया. उद्धरावे आता मज आलो आपण हेची काज. सेवोनी तुझे चरण रज आसेन आता राज्यपुरे. ऐसे नाना परी देखा स्तुती करी राजा ऐका. श्री गुरु म्हणती भक्तनिका तुझी वासना पुरेल. राजा म्हणे श्री गुरुसी झाला स्फोटक आपणासी. व्यथा होत असे प्रयासी कृपादृष्टी पहावे. ऐसे वचन ऐकोन श्री गुरु करीती हास्यवदन. स्फोटक नाही म्हणोन
पुसताती यवनासी. राजा पाहे स्फोटकासी, न दिसे स्फोटक अंगासी. विस्मय करीतसे मानसी, पुनरपि चरणी माथा ठेवी. राजा म्हणे स्वामियासी, तुझे प्रसन्नत्व आम्हासी. राज्य पावलो संतोषी, अष्टैश्वर्य भोगिली. पुत्र पौत्र देखिले नैनी, पूर्ण झालो अंतकरणी. संकल्प असे माझ्या मनी, अष्टैश्वर्य माझे अवलोकावे. भक्तवत्सल मित्र तुझे, वासना अर्थ पूर्वी माझे. इंद्रिय संसार उतरी ओझे, लीन होईन तुझे चरणी. श्री गुरु म्हणती तयासी, आम्ही तापसी संन्यासी. येऊ नये तुझ्या नगरासी, महापातके होती तेथे. नगरी नित्य धेनु हत्या, यवन जाती तुम्ही सत्य. जीवहिंसा मद्यपी कृत्या, वर्जावे आता निर्धारे. सर्व अंगीकार करोनी, राजा लागे दोन्ही चरणी. म्हणे मी दास पुरातनी, पूर्वपारी दृष्टी देणे. पूर्वी माझे जन्मरजक, सामी वचने राज्यविषेक. पावोनी देखले नाना सुख, उणे एक म्लेच्छ जाती. दर्शन होता तुझे चरण, संतुष्ट झाले अंतकरण. पुत्र पौत्र दृष्टी होन, मग मी राहीन तुझ्या सेवे. ऐसे नाना परी देखा, राजा विनवी विषेका. पाया पडे क्षणक्षणिका, अति काकुळती येत असे. श्री गुरु मनी विचार करीती, पुढे होणार ऐसी गती. कलियुगी असे दुर्जन जाती, गौप्य असता पुढे बर्वे. सहज जावे सिंहस्थासी, महातीर्थ गौतमीसी. जावे हे भरवसी, आता आम्ही गुप्त व्हावे. ऐसे मनी विचारुनी, श्री गुरु निघाले संगमाहुनी. राजा आपुले सुखासनी, बैसवी प्रीती करोनिया. पादुका घेतल्या आपुले करी, सांगाते येत असे पादचारी. श्री गुरु म्हणती आरोहण करी, लोकनिंदा तुझ करीती. राष्ट्राधिपती तुझ म्हणती, जन्म तुझा म्लेच्छ जाती. ब्राह्मण सेवे तुझ हसती, जाती दूषण करीतील. राजा म्हणे स्वामी ऐका, कैसा राजा मी रजक. तुझे दृष्टी असे निक, लोह सुवर्ण होत असे. समजतासी राजा आपण सत्य, मी रजक तुझा भक्त. पूर्ण झाले मनोरथ, तुझे झाले दर्शन बज. इतक्या अवसरी समस्त दळ मिळाले भारी. मदोन्मत अति कुंजरी, वारू नाना वर्णाचे. उभा राहोनी राजा देखा, समस्त दाखवी सैन्यका. संतोष मनी अति हरिखा, आपुले ऐश्वर्य दाखवीत असे. श्री गुरु निरोपिती यवनासी, आरोहण करी वारुवेसी. दूर जाणे असे नगरासी, निरोप आमचा नको मुळू. श्री गुरु वचन ऐकोन, समस्त शिष्याते आरोहण. तेत झाला तो यवन, आपण वाजी आरुडला. आनंद बहु यवनाच्या मनी, हर्ष निर्भर न माये गगनी. श्री गुरु भेटी झाली म्हणून, अति उल्हास करीत असे. श्री गुरु मूर्ती बोलविती यवनासी, म्हणती झालो अति संतोषी. तू भक्त केवळ गुणराशी, संतुष्ट झालो आपण आजी. आम्ही संन्यासी तापसी, नित्य करावे अनुष्ठानासी. तुम्हा समान मार्गासी, न घडे वेळी संध्यादिक. यासी उपाय सांगेन, अंगीकार करावा जाण. पुढे जाऊ आम्ही त्वरेन, स्थिर यावे तुम्ही मागे. पाप विनाशी तीर्थासी, भेटी होईल तुम्हासी. ऐसे म्हणोनी रायासी, अदृश्य झाले गुरुमूर्ती. समस्त शिष्यासहित श्री गुरु गुप्त झाले त्वरित. मनोवेगे मारक्रमित, गैले वैदुर पुरासी. पाप विनाशी तीर्थासी, श्री गुरु पातले त्वरितेसी. राहिले तेथे अनुष्ठानासी, समस्त येती भेटावया.
साखरे सायम देवाचा सूत, भेटीस आला नागनाथ, नाना परी पूजा करीत, समाराधन आरंभिली. श्री गुरु नेऊनी आपुल्या घरा, पूजा केली षोडोपचार, आरती करोनी ऐक सहस्त्र, समाराधन करी बहुत. इतके होता झाली निशी, श्री गुरु म्हणती नागनाथासी, सांगोनी आलो म्लेच्छासी, पापविनाशी भेटू म्हणोनी. जाऊ आता तया स्थानासी, राहता यवन येईल परियेसी, उपद्रव होईल ब्राह्मणासी, विप्र घरा म्लेच्छ येती. ऐसे सांगोनी आपण, गेले पाप विनाशी जाण, शुभासनी बैसोन अनुष्ठान करीत होते. इतक्या अवसरी राजा इकडे काय करी, गुरुनाथ न दिसती दळभरी, मनी चिंता बहु वर्तली. म्हणे कटकटा काय झाले, गुरुनाथे मज उपेक्षिले, काय सेवे अंतर पडले, तेणे गेले निघोनिया. मागुती मनी विचारी, पुढे जातो म्हणून येरी, पापविनाशी तीर्थगिरी, भेटी देतो म्हणितले. न कळे महिमा श्री गुरुचे, कोण जाणे मनोगत त्याचे, देव बरवे होते आमुते, म्हणून चरणाचे दर्शन झाले. राजस्फोटक होता मज, आलो होतो याची काज, कृपानिधी श्री गुरुराज, भेटी झाली पुण्य माझे. पुढे गेले निश्चित, म्हणून मनी विचार करीत, दिव्य अश्वावरी आरुढोनी त्वरित, निघाला राजा परियेसा. चतुश्चत्वारिशत क्रोश देखा, राजा पातला दिवसे ऐका, पापविनाशी तीर्थी देखा, अवलोकितसे श्री गुरुसी. विस्मय करी अति मानसी, येवोनी लागला चरणासी, विनवितसे भक्तीसी, ग्रह प्रती यावे म्हणतसे. नगर सर्व शृंगारिले, प्रवाळ मोतिया तोरण केले, गुडिया मखर उभारविले, समारंभ थोर नगरात. बैसबोनिया पालखीत, आपण चरण चाली येत, नवरत्ने असे ओवाळीत, नगर लोक आरत्या आणीती. ऐसा सभारंभे राजा देखा, घेऊन गेला गुरुनायका, विस्मय झाला सकळ लोक, महदाश्चर्य म्हणताती. लोक म्हणती म्लेच्छ जाती, पाहो विप्र पूजा करीती. राजा अनाचारी म्हणती, जाती धर्म सोडिला आजी, त्याचे पाहू नये मुख, त्याची सेवा करी देख. राजा नष्ट म्हणोनी सकळीक, म्लेच्छ जाती बोलती. विप्रकुळ समस्त देख, संतोष करीती अति कौतुक. राजा झाला विप्रसेवक, आता बर्वे राज्यासी. ऐसा राव असता, महाराष्ट्र धर्मी वर्तता, आपुला द्वेष तत्वता, न करील जाणपा. ऐसा राजा असता बर्वे, ज्ञानवंत असे स्वभावे, ब्रह्मद्वेषी नव्हे पाहावे, पुण्यश्लोक म्हणती ऐसा. नगर लोक पहावया येती, नमस्कारिती अतिप्रीती. राजे चरण चाली येती, लोक म्हणती आश्चर्य. एक म्हणती हा होय देव, म्हणून भजतो म्लेच्छ राव. या कलियुगी अभिनव, देखिले म्हणताती सकळीक. सर्वे वाजंत्र्याचे गजर, बंदीजन वाखणीती अपार. राजा हर्ष निर्भर, घेऊन जातो गुरुसी. नाना परीची दिव्य वस्त्रे, वाटेतसे राजा पवित्रे. द्रव्य ओवाळून टाकी पात्रे, भिक्षुके तुष्टले बहुत देखा. ऐसा सभारंभे देखा, घेऊन गेला राजा ऐका. महाद्वारी पातले सुख, पाय घड्या अंतरती. नाना परीची दिव्यांबरे, मार्गी अंतरती अपारे. वाजती भेरी वाजंत्रे, राजग्रह पातले. महासिंहासनस्थानी, शृंगार केला अतिगहनी. जगद्गुरु ते नेवोनी, सिंहासनी बैसविले. राजमंदिराच्या नारी, आरत्या घेवोनिया करी. ओवाळीती हर्ष निर्भरी, अनन्य भावे करोनिया. समस्त लोक बाहेर ठेवोन,
श्रीगुरु होते ऐकले आपण, सर्वे शिष्य चौघे जण, जवळी होते परियेसा. अंतपुरीचे कुलस्त्रियासी, पुत्र पौत्री सहोदरासी, भेटविले राजे परियेसी, साष्टांगी नमन करीतसे. राजा विनवी स्वामियासी, पुण्य देखिले चरणासी, न्याहाळावे कृपादृष्टीसी, मनोणी चरणी लागला. संतोषले श्रीगुरुमूर्ती, तयासी आशीर्वाद देती, राजयाते बोलविती, पुसताती ग्रहवार्ता. श्रीगुरु म्हणती तयासी, संतुष्ट झालास की मानसी, आजोनी व्हावे काही भावेसी, विस्तारोनी सांग म्हणती. राजा विनवी स्वामियासी, अंतर पडते चरणासी, राज्य केले बहुवसी, आता द्यावी चरणसेवा. ऐसे ऐकोनी श्रीगुरु म्हणती, आमुची भेटी श्रीपर्वती, तुझे पुत्र राज्य करीती, तुवा यावे भेटीसी. ऐसा निरोप देऊनी श्रीगुरु निघाले तेथोनी, राजा विनवी चरण धरोनी, ज्ञान बजला असावे. कृपा सिंधू गुरुनाथ, ज्ञान होईल ऐसे म्हणत, आपण निघाले त्वरित, गेले गौतमी तीरासी. स्नान करोनी गौतमीसी, आले गाणगापुरासी, आनंद झाला समस्तासी, श्रीगुरुचरण दर्शने. संतुष्ट झाले समस्त लोक, पाहावया येती कौतुक, वंदिताती सकळिक, आरती करीती मनोभावे. समस्त शिष्याते बोलविती, श्रीगुरु त्यासी निरोपिती, प्रगट झाली बहुख्याती, आता राहावे गौप्य रूपे. यात्रा रूपे श्री पर्वतासी, निघावे आता परियेसी, प्रगट बोले हेची स्वभावेसी, गुप्त रूपे राहू तेथे. स्थान असे गाणगापुरी, येथोनी न वचे निर्धारी, लौकिक मते अवधारी, बोल करीतो श्रीशैल यात्रा. प्रगट करो निया यात्रेसी, वास निरंतर गाणगा भुवनासी, भक्तजन तारावयासी, राहू येथे निर्धार. कठीण दिवस युगधर्म, म्लेच्छ राजा क्रूर कर्म, प्रगट रूपे असता धर्म, समस्त म्लेच्छ येती. राजा आला म्हणोनी, समस्त यवन ऐकोनी, सकळ येती मनोकामनी, मनोनी गुप्त असावे. ऐसे म्हणोनी शिष्याते, सांगितले श्रीगुरुनाथे, सिद्ध सांगे नामधारकाते, चरित्र ऐसे श्रीगुरुचे. पुढे येतील दुर्दिन, कारण राज्य यवन, समस्त येती करावया भजन, म्हणोनी गुप्त राहिले. लौकिकार्थ दाखवावयासी, निघाले आपण श्रीशैल्यासी, कथा असे विशेषी, सिद्ध म्हणे नामधारका. गंगाधराचा सूत, सरस्वती असे विनवित, प्रत्यक्ष असे श्रीगुरुनाथ, देखिले असे गाणगापुरी. सद्भावे भजती भक्तजन, त्याची कामना होईल पूर्ण, संदेह धरी अनुमान, त्वरित सिद्धी असे जाण. न लागता कष्ट सायास, कामना पुरती गाणगापुरास, भक्तिभावे विशेष, कल्पवृक्ष तेथे असे. जे जे कल्पिले फळ, त्वरित पावती सकळ, धनधान्यादी विपुळ, पुत्रपौत्रादी शीघ्र होती. सिद्ध म्हणे नामधारकासी, हे गुरुचरित्र दिनीनिशी, मनोभावे वाचनेसी, सकळ कामना पुरतील. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारक सांगत, यवनाचा उद्धार येथ, तुम्हा कारणे सांगितला. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ, श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, सार्वभौम स्फोटक शमने, ऐश्वर्यावलोकने, वैदुरी प्रवेशो नाम पंचशतमो अध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु.